टेंट हाऊस घ्यायचं आहे. किती मोठं घ्यायचं आहे? बेडसारखं मोठं सोफ्यासारखं. अच्छा, तर हनीला कधीचं चाललं आहे तिचं टेंट हाऊस घ्यायचं आहे. असं टेंट हाऊस काही 10-20 रुपयाचं भेटतं का बेटा? काय गं? हां, मग त्यांच्याकडे पैसे असेल जास्त. आपल्याकडे एवढे पैसे नाही आहे टेंट हाऊस घ्यायला. जेव्हा आपल्याकडे पैसे आले का मग आपण घेऊया. ठीक आहे. गुड मॉर्निंग सांग सगळ्यांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ह्यांनी सांगितलं गुड मॉर्निंग. आणि भेंडी कापते मी. कारले पण हाय भाजीमध्ये आणलेले होते. हे सुरू झालं आता हिचं. थांब बेटा मी कापते. हात माझे भरलेले आहेत, तुझे भरलेले नाही. कारले आहे पण तुझ्या बनवे कारले नको. हात माझे भरले आहेत, तुझे नको भरू. सर बाजूला सगळं चिकट होऊन जाते ते है. तर भेंडी कापून घेते. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. हाय तुम्ही चांगले असतील आणि आम्ही पण एकदम मस्त आहे. सुट्ट्या सध्या सुट्ट्या चालू आहे म्हणून नाही गं. सुट्ट्या चालू आहे म्हणून हानीची पण मजा आहे आणि माझी पण. रोज घ्यायला जायला कंटाळा येत होता ना. मग आता पुढच्या महिन्यात परत सुरू होऊन जाईल स्कूल नाही का तिकडे. चला कापून घेऊया पटपट. एक एक भेंडी दे मला तू. पटपट कापते मी. तर हनीची फेवरेट भेंडीच आहे. म्हटलं होतीच आणलेली तर आज भेंडीच बनवून टाकली ना. सकाळमध्येच किती गरम व्हायला लागलं. आताशी वाजलेले 9 आणि खूप गरम व्हायला लागलं आता. एक एक दे ना. नंबर लावून दिला. तर सगळं आवरून निघून झालेलं आहे माझं. हनीला उठायच्या आधी सगळं आवरून घेतलं मी. तिकडे पण असे त्याच्यामुळे ती चिडचिड करते ना. एवढं पण तिला आपण समजून घ्यायचं. तिला झाली माझी पोरगी येडी झाली. असं कोण करतं का? काय ग धर नेट पी. झोप लागायला लागली आता. दुपार झाले का दिवस काढायचं मुश्किल होऊन जाते आता. अगं अडकेल, पाणीच अडकून जाईल नळीमध्ये. नीट पी. झाली माझी पोरगी. चल ये थोडीशी झोपून घे. चल
पाणी में उड़ावे नहीं अच्छी से धो पाए अच्छी से कैमरा में अच्छी से धो दे तू शांत बस आता घे पाणी टाकले माझे शांतपणे बसली तर करेल नाही तर नाही करणार पाणी तर मी पेडिक्युअर करत होती तसेच नीला पण करायला आवडते तर तिला पण करून देते मी आता कारण की पोरांचे पाय जास्त खूपच जास्त घाण असतात म्हणून तिला पण करून देते हाताला करणार दे ब्रश दे तू शांत बसली तर करेल नाही तर करणार नाही पाणी टाकलेलं होतं मी याच्यात. फक्त नख तोडायचे माझे मग चांगलं ना तू फक्त माझे याचेच तुटलेले होते खूपच जास्त घाण पाय केले ओ कोकोच माझे कंपास हा फिरू दे त्याला बी पेडिक्युअर करून द्या आपण करून ते पाणीमध्ये टाकून द्यायला अंघोळ करून गेली मस्त माझ्या नोटबुक मध्ये जायचं नाही बस नोटबुक मध्ये ओ नाही जाणार ग बाई शांत बसते का पिलू मी करून नाही देणार मग हा हे बघ गुडघे बघ किती काळे मटक करून ठेवलेले एक जान्हवीकडे ना क्रोकोच ना असं क्रोकोच बॅग मध्ये आलेलं होतं किती आणि घाण पाय आहे तिचे एवढा मळ निघाला ना पायामधून शांत बसते पिलू ओ चाल केला नाही मैम आप ठीक से बैठिए वरना मैं पैसे बढ़ा दूंगी आपके बता रही हूँ नहीं मैं नहीं दूंगी पैसे क्यों ले फ्री में कर रही हूँ क्या हाँ फ्री में कर रहे हो मैं नहीं दूंगी और पढ़िला ए चढ़वा मुलगी वाटतं ड्रेस आवडला मुलगी ड्रेस आवडला असं ड्रेस देऊन द्यायला देऊन दे त्याला कॉकरोचला दिला ती आणि सांगते कॉकरोच मुलगी आहे वाटतं तिचा ड्रेस फ्रॉक आहे डॉलचा तर टांगलेला तिथं फिरते आवडला कॉकरोचला हा आता देऊन टाकते तिला तिला मग डॉल काय मुलगी डान्स करेल का कॉकरोच करेल तर गिरी मैम आप ठीक से बैठिए ना मुझको प्राप्त दीजिए फिर शांति बैठूंगे मैं ओ दीजिए ओके देख पाय बघ नको बघ तुझे नको लावू ना ग बस झालं संपलं येते पाय तिचे एवढे काळे मटक झालेत ना काही सांगू
गेलं तर माहिती. बस झालं. सर सर अरे ठेव. जा पाय पुसून ये. अगं ओल्लं करते पिल्लू, पाय पुसून ये म्हटली मी आधी. याच्यामध्येच गेलं हा का. ऐ ऐ पाय पुसून ये. तर माझं झालेलं आहे हातांचं बिटांचं पायांचं आणि हिला पायाला करून दिलं. तर खूप जास्त म्हणजे टॅनिंग होऊन गेली होती. म्हटलं चला खूप दिवसांनी केलं, मी अशी करत नाही जास्त करून, पण आज पहिल्यांदा केलं आणि ती पण बसून गेली. मला पण करायचं आहे, मला पण करायचं आहे असं वाटलं, करायला लागली. मग बसवलं तिला बी. तर खूप जास्त. तर मित्रांनो आता बनवते आहे काय आणि काय बनवते आहे भाजी. कसली? मेथी. मेथी? मेथीची भाजी बनवते मी. पनीरची भाजी. अच्छा, मला वाटलं मेथीची भाजी. मी म्हणते अरे तिथं तेल आहे, हात धुजा. तर पनीरची भाजी बनवते गाईस आज. हां थोडंसं पनीर दुर्लक्ष केलं ना, जळून गेलं भाई. गॅस चालू करून देते आणि सगळ्याला लावून बसून जाते ना, मग कसं झालंय ते. तर ग्रेव्ही मस्त झाली आहे तयार बघा. अब डालेंगे हम पनीर. अरे अरे चिटकलं का? ऑइलच आहे याच्यात पण. बढिया वाला पनीर गेले बढिया. थोडंसं किंचित जळाले पण थोडंसं क्रिस्पी राहिलं ना पनीर तर भाजीला पण चव येते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते सांगा कमेंटमध्ये. सांगा किती भारी आपली पनीरची भाजी है ना. थोडंसं पाणी टाकणार आहे कारण की भात टाकलेलं आहे इकडे मी, जास्त नाही टाकणार आहे. आणि आपली पनीरची भाजी ओ हो काय भारी आहे. थोडंसं गॅस वाढवते आणि थोडंसं पाणी टाकते मी, कारण की भात सोबत खायला थोडंसं रस्सा लागेलच आपल्याला है ना.